विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी वनस्पतीशास्त्र हा जो काही आपण घटक सुरू केलेला आहे, तर त्या वनस्पतीशास्त्राचा हा दुसरा भाग पाहतोय. ऑलरेडी आपण पहिल्या भागामध्ये बऱ्याचशा महत्त्वाच्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. जसं की जमिनीतील पाण्याचे वेगवेगळे प्रकार. एकूण 4 प्रकारचं पाणी आपण अभ्यासलेलं आहे आणि त्यामध्ये फक्त कॅपिलरी वॉटर जे आहे ना, तर ते कशा पद्धतीनं वनस्पती वापरू शकतात, यूज करू शकतात याबद्दल देखील आपण शिकलो. त्यासोबतच जे काही जमिनीमधलं पाणी आहे, तर ते त्या वृक्षाच्या अगदी वरच्या टोकापर्यंत कशा पद्धतीनं जातं, त्यासाठी फिजिक्समधल्या कोणत्या तत्वांचा उपयोग होतो याबद्दल देखील आपण पाहिलं. आज आपल्याला थोडासा पुढचा घटक अभ्यासायचा आहे आणि तो म्हणजे मुळे किंवा मुळांची रचना. तर मुळं जे काही आहेत म्हणजेच रूट्स, तर वनस्पतीसाठी एक महत्त्वाचा असा भाग. अत्यावश्यक तर आपण म्हणू शकत नाहीत, कारण जेव्हा वनस्पतींचं वर्गीकरण आपण अभ्यासतो त्यामध्ये थॅलोफाइटा असो, ब्रायोफाइटा असो, ह्या अशा प्रकारच्या वनस्पती आहेत की ज्यांच्यामध्ये मुळं नसतात. बरोबर आहे. म्हणजे मूळ हा जरी वनस्पतीचा भाग असला तरी सर्वच वनस्पतींमध्ये मुळे असतील असं बिलकुल नाहीये. ओके. तर या ठिकाणी आज आपण मुळांच्या रचनेविषयी पाहणार आहोत. तर इथं मुळं जे काही आहेत तर यांच्या वाढीविषयी सगळ्यात पहिल्यांदा पाहावं लागेल. कुठं वाढतात तर जमिनीच्या आत वाढतात. आणखी एक महत्वाची गोष्ट, मुळं जमिनीच्या आत जरी वाढत असले तरी काही मुळं चक्क हवेमध्ये तरंगतात देखील, किंवा जमिनीच्या विरुद्ध दिशेनं वरच्या बाजूला वाढणारी देखील काही मुळं असतात. ते कोणामध्ये असतात हे आपल्याला पाहायचंय. पण साधारणतः 99% जे काही मुळे असतात तर ते टुवर्ड्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच खालच्या बाजूला वाढत असतात. ओके. म्हणजे खोडाच्या विरुद्ध दिशेला वाढतात, भूगर्भामध्ये वाढतात. आता मुळांची रचना जेव्हा आपण पाहतो तेव्हा 4 भागांमध्ये आपण या मुळांना विभाजित करतो. त्यामध्ये सगळ्यात टोकाचा जो काही भाग आहे ना, तर त्याला रूट कॅप म्हणतात. कारण मुळांना जमिनीच्या आत शिरायचं असतं आणि सगळ्यात टोकाचा जो भाग आहे ना, तर तो मजबूत असणं, रिजिड असणं आवश्यक आहे. आणि म्हणून या ठिकाणी मुळांच्या रचनेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यात टोकाचा जो काही भाग आहे तर तो कठीण असतो, त्याला रूट कॅप म्हटलं जातं. त्याच्या पाठोपाठचा भाग वाटलं तर ही रचना जी आहे ना, तर ही मी स्वतः ड्रॉ करतो. ठीक आहे. ही रचना जी आहे तर ती अशा पद्धतीनं ड्रॉ करतो. सगळ्यात टोकाचा जो काही भाग आहे तर त्याला रूट कॅप म्हणतात. रूट कॅप रिजिड भाग असतो. त्याच्या मागचा जो काही भाग आहे ना, तर त्याला म्हटलं जातं मेरिस्टेमॅटिक रिजन. मेरिस्टेमॅटिक रिजनचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर तिथं अशा पद्धतीच्या पेशी असतात, अशा पद्धतीच्या ऊती असतात की ज्यांचं सतत विभाजन होतं. म्हणजे या ठिकाणी असणाऱ्या पेशी किंवा ऊती ज्या आहेत तर त्यांचं विभाजन होतं, याचा अर्थ ती लांबी सतत वाढत जाते. त्याच्या माग जो काही भाग असतो तर त्याला इलॉंगेशन झोन म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? इलॉंगेशन झोन. आणि इकडचा त्याच्याही मागचा जो काही भाग आहे तर त्याला त्या ठिकाणी मॅच्युरेशन झोन म्हटलं जातं. म्हणजे एकूण मुळं जे काही आहेत तर ते 4 भागांमध्ये विभाजित होत असतात. सगळ्यात टोकाचा भाग तो म्हणजे रूट कॅप, त्याच्या पाठोपाठचा भाग तो म्हणजे मेरिस्टेमॅटिक रिजन, त्याच्या पाठोपाठचा भाग जो आहे तर तो म्हणजे इलॉंगेशन, आणि सगळ्यात मागचा किंवा वरचा जो काही भाग आहे तर त्याला म्हटलं जातं मॅच्युरेशन झोन. साहजिकच प्रत्येक भागाचे काही वैशिष्ट्य आहेत आणि हेच वैशिष्ट्य आपण इथं समजून घेऊया. रूट कॅप काय असतं तर एक संरक्षण आवरण असतं, कारण त्याच्या मागचा जो काही भाग आहे तर तो मेरिस्टेमॅटिक रिजन, तिथल्या पेशी या विभाजित होत असतात, पूर्ण वाढ झालेले नसतात आणि नाजूक असतात. त्या पेशींना जर सगळ्यात समोर ठेवलं असलं तर जमिनीच्या त्या भागाला, जमिनीला खोदून, जमिनीला ड्रिल करून खाली जाणं त्यांना शक्य नसतं आणि म्हणूनच रूट कॅपची इथं रचना आपल्याला पाहायला भेटते. ते संरक्षक आवरण आहे. त्याच्या पाठोपाठ जे असतं तर ते म्हणजे मेरिस्टेमॅटिक रिजन. या भागामधल्या पेशी ज्या आहेत तर त्यांचं सतत विभाजन होत असतं आणि विभाजन झाल्यामुळं त्या भागाची वाढ होते, ग्रोथ होते आणि ग्रोथ झाल्यामुळे त्याची लांबी वाढते. मेरिस्टेमॅटिक रिजनची लांबी ही वाढत जाते. त्याच्या मागं हळूहळू मेरिस्टेमॅटिक रिजन जो आहे तर तो या भागामध्ये रूपांतरित होतो, तो म्हणजे इलॉंगेशन झोन. इथं पेशी ताणल्या जातात आणि मुळं जे आहेत तर ते लांब होतात आणि सगळ्यात मागं ज्या परमनंट टिश्यू मध्ये रूपांतरित होतात ना, या मेरिस्टेमॅटिक सेल्स किंवा टिश्यू हळूहळू परमनंट मध्ये रूपांतरित होतात. म्हणजे त्या भागाची पूर्णतः वाढ झालेली असते. झायलम आणि फ्लोएम देखील तिथं विकसित झालेलं असतं आणि त्या भागावर रूट हेअर्स देखील असतात. रूट हेअर्स म्हणजे
इथल्या ज्या काही सगळ्यात आउटर मोस्ट लेअर मध्ये असणाऱ्या पेशी आहेत तर त्यांचं अशा पद्धतीचं एक्सटेन्शन, हेअर लाईक एक्सटेन्शन, तर त्याला म्हटलं जातं रूट हेअर्स. प्रत्यक्ष जमिनीमधून पाणी आणि क्षार शोषण्याचं काम हे रूट हेअर्स करतात. कळलं का? रूट हेअर्स हे युनिसेल्युलर असतात. म्हणजे या मॅच्युरेशन झोन मध्ये सगळ्यात बाहेरच्या बाजूला असणाऱ्या पेशी ज्या आहेत ना तर त्यांचं अशा पद्धतीचं एक्सटेन्शन म्हणजेच काय बरं, तर रूट हेअर्स. ओके, तर हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. 4 झोन मध्ये, 4 वेगवेगळ्या भागांमध्ये आपण या रूटला विभाजित केलं. आता मुळांची वैशिष्ट्य, मुळा हे क्लोरोफिल नसणारे भाग आहेत कारण तिथं फोटोसिंथेसिस होऊ शकत नाही आणि म्हणून या ठिकाणी ते हिरव्या रंगाचे नसतात. मुळं हिरव्या रंगाचे नसतात. त्याचं कारण काय बरं? तिथं क्लोरोफिल नसतं. दुसरं म्हणजे या ठिकाणी मुळांवर गाठा किंवा गाठ्या ज्या आहेत लॅटरल रूट्स फुटतात पण पाने मात्र नसतात. ओके, विशेषतः टॅपरूट सिस्टीम मध्ये जर बघितलं तर एक टॅपरूट असतं आणि या टॅपरूटला अशा पद्धतीनं सब ब्रँचेस ज्या आहेत तर त्या फुटत असतात. कळलं का? त्या सब ब्रँचेसला पुन्हा सब ब्रँचेस फुटतात टॅपरूट सिस्टीम मध्ये. मुळं या ठिकाणी पाणी आणि खनिज द्रव्य म्हणजे वॉटर अँड मिनरल्स ऍब्झॉर्ब करतात आणि साहजिकच ते ऍब्झॉर्ब केलेलं ते जे काही मटेरियल आहे तर ते वर थ्रू झायलम पोहोचत असतं. त्याच्यानंतर मुळांचा आणखी एक महत्वाचा उपयोग तो म्हणजे वनस्पतींना घट्ट असा आधार देणं. मुळं जर नसतील तर अवाढव्य असा वनस्पतीचा वरचा भाग जो आहे ना तर तो स्टेबल राहिला नसता. त्यासोबतच टॅपरूट सिस्टीम मध्ये हे जे मुळं असतात तर हे मोठ्या प्रमाणात माती धरून ठेवतात अँड यामुळंच या ठिकाणी या मुळांचं काय होतं तर ह्या मुळांमुळे मातीची झीज होत नाही. मातीची झीज न होण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे झाडांचं अस्तित्व आणि हे मुळं जे काही जमिनीमध्ये वाढत असतात तर त्या वाढण्यामुळं पावसाच्या प्रवाहामुळं पाण्याच्या प्रवाहामुळं जी खरं तर माती वाहून जाते तर अशी माती या मुळांच्या घट्ट अशा अस्तित्वामुळं जात नाही. आता मुळांचे प्रकार बघूया. साधारणतः आपण 3 प्रकारचे मुळं इथं पाहणार आहोत. मुळांची रचना अभ्यासल्यानंतर मुळांचे प्रकार. पहिला प्रकार जो आहे तर तो टॅपरूट सिस्टीम किंवा टॅपरूट्स, सोट मूळ म्हटलं जातं. दुसरं आहे फायब्रस रूट्स, तंतुमय मुळं. आणि तिसरं जे आहे तर ते ऍडव्हान्टेशियस रूट्स म्हणजे आगंतुक मुळे. आता पहिल्यांदा बघूया टॅपरूट. हे टॅपरूट जे आहेत ना तर ह्याच्यामध्ये एक असं मोठं मूळ असतं, सोट मूळ असतं. एक मोठं मूळ असतं आणि याला उपमुळे असतात. सब ब्रँचेस आपल्याला पाहायला भेटतात. द्विदलीय वनस्पतींमध्ये आपल्याला टॅपरूट सिस्टीम पाहायला भेटते. आणि हे टॅपरूट जे काही विकसित होतात तर ते कसे विकसित होतात बरं, तर सुरुवातीला जे काही सीडचं जर्मिनेशन होत असतं जमिनीच्या आत त्याच्या खालच्या भागातून अशा पद्धतीचा एक भाग ग्रो होतो तर त्याला काय म्हटलं जातं, रॅडिकल. तर त्या रॅडिकलचं रूपांतर नंतर टॅपरूट मध्ये होतं. ओके, तर हे द्विदलीय वनस्पतींमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. हरभरा, मटार, आंबा, सोयाबीन, तूर. फायब्रस रूट्स जे आहेत ना तर ते एकदलीय वनस्पतींमध्ये पाहायला भेटतात. फायब्रस रूट्स जे आहेत तर त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे एकाच ठिकाणी बंचच्या स्वरूपामध्ये असणारे, गुच्छाच्या स्वरूपामध्ये असणारे हे रूट्स असतात. खूप खोलवर जात नाहीत आणि तुलनेनं खूप जास्त थीन असतात. साहजिकच अशा प्रकारच्या वनस्पतींच्या वाढीला मर्यादा असतात कारण जास्त आधार या वनस्पतींना हे देऊ शकत नाहीत. खोडाच्या तळाजवळ एकसारख्या बारीक मुळांचा जो काही गुच्छ असतो तर त्याला फायब्रस रूट्स म्हणतात. गहू, तांदूळ, गवत, बांबू, ठीक आहे, किंवा ज्वारी, बाजरी, मका हे जे काही आहेत तर हे सगळ्यांमध्ये आपल्याला हे फायब्रस रूट्स पाहायला भेटतात. एवढं निश्चित आहे की प्रत्येक वेळेस मुळं जे आहेत तर ते जमिनीच्या खाली खोडाच्या तळाला आपल्याला पाहायला भेटतात. पण कधी कधी हे ठिकाण सोडून इतर ठिकाणाहून देखील मुळं येतात, मुळं वाढतात. त्याचा पर्पज कदाचित वेगवेगळा असतो. मॅक्झिमम केसेसमध्ये अधिकचा सपोर्ट मिळवण्यासाठी हे मुळं वाढत असतात आणि त्यांना आगंतुक म्हटलं जातं. आगंतुक म्हणजेच काय तर जो अचानक आलेला असतो तो म्हणजे आगंतुक. या ठिकाणी ही मुळं तुम्ही पहा. ठीक आहे, हे जे काही आहे तर ते मक्याचं झाड आहे. आता ही मका जी आहे ना तर ह्याच्या खाली इथं खाली साहजिकच फायब्रस रूट्स असणार आणि वरतून हे जे नोड्स आहेत ना ह्या नोड्स मधून एक्स्ट्राचे हे मुळं जे आहेत ना तर ते इथं फुटलेत. म्हणजे बघा, हे बांबू किंवा मक्याचं झाड आहे.
खाली इथं फायब्रस रूट्स आहेत, पण इथून आणखी एक्स्ट्रा असे मुळं फुटत असतात. तुम्ही पाहिलेले असतील बघा नक्कीच. ऊसामध्ये देखील हा प्रकार पाहायला भेटतो. हे वरतून जमिनीच्या वरतून फुटलेले मुळं हे त्या झाडाला आणखी एक्स्ट्रा सपोर्ट देण्याचं काम करतात. आलं का लक्षात? वडाच्या बाबत देखील अशाच पद्धतीचे मुळं त्यांच्या फांद्यांवरून खाली जमिनीच्या दिशेनं वाढताना तुम्ही पाहिले असतील. त्याला आपण पारंब्या म्हणतो. तर ती देखील ॲडव्हान्टेशियस रूट्स म्हणू शकतो. तर एकूण बघा 3 प्रकारचे मुळं असतात. एक म्हणजे टॅप रूट, दुसरं फायब्रस रूट्स आणि तिसरं ॲडव्हान्टेशियस रूट्स. ओके. तर हे अगदी 1 मिनिटाचा कालावधी तुम्हाला देतो. हे एकदा वाचून घ्या. अत्यंत महत्त्वाचं असणारा हा परीक्षेच्या दृष्टीनं घटक आहे. चला, तर हे एवढं झाल्यानंतर आपण या ठिकाणी पुढचा भाग अभ्यासणार आहोत आणि तो म्हणजे मॉडिफाईड रूट्स. आता मॉडिफाईड रूट्स हा प्रकार काय असतो हे समजून घ्या पहिल्यांदा. मुळांचं जे काही पहिलं काम आहे, बेसिक जे काही फंक्शन आहे, तर ते म्हणजे जमिनीमध्ये ग्रो होणं आणि सपोर्ट देणं. त्यासोबतच वॉटर आणि मिनरल्स ॲब्झॉर्ब करणं. पण हे सोडून देखील त्याच्यामध्ये गरजेनुसार काही मॉडिफिकेशन्स आपल्याला पाहायला भेटतात. मुळं फक्त हे 2च काम करतात असं नाहीये, तर काही ठिकाणी हे रूट्स चक्क ॲटमॉस्फिअर मधून मॉइश्चर ॲब्झॉर्ब करतात. म्हणजे तुमच्या लक्षात यायलंय का? हे त्या ठिकाणी तरंगत असतात. हवेमध्ये तरंगणारे ही मुळं असतात आणि त्या ठिकाणी मॉइश्चर ॲब्झॉर्ब करतात पाणी मिळवण्यासाठी. दुसरं म्हणजे काही मुळांमध्ये चक्क स्टोरेज ऑफ फूड होत असतं. तिसरं जे काही आहे, तर ते काही मुळं हे चक्क फोटोसिंथेसिस देखील करतात. कळालं का? इतरही काही मुळं असतात त्यांच्याबद्दल देखील पाहणार आहोत. पण ओव्हरऑल नॉर्मल फंक्शन सोडून हे जे काही वेगळे फंक्शन करणारे मुळं आहेत ना, तर त्यांना आपण काय म्हणतो बरं? मॉडिफाईड रूट्स. त्याच्यामध्ये पहिलं जे काही आहे तर ते अन्न संचय करण्यासाठीचे मुळं, फूड स्टोरेज. त्याच्यामध्ये तुम्ही जे काही गाजर किंवा मुळा, रताळे हे पाहता ना, ते ॲक्चुअली रूट्स आहेत. ते काय आहेत बरं? रूट्स आहेत. आपण ज्याला फळ म्हणून खातो ते ॲक्चुअली रूट्स आहेत, ज्याच्यामध्ये फूड स्टोअर होत असतं. सपोर्टसाठी साहजिकच या ठिकाणी मक्यामध्ये आपण जे काही रूट्स पाहिले ते मॉडिफाईड रूट्स आहेत. ठीक आहे. खरं तर ते ॲडव्हान्टेशियस प्रकारचे आहेत. वडामध्ये जे काही फांद्यांना ॲडव्हान्टेशियस रूट्स येत असतात, तर ते एक्स्ट्रा सपोर्टसाठीचे मॉडिफाईड रूट्स आहेत. श्वसनासाठी देखील रूट्स मदत करतात. साधारणतः तुम्ही दलदलीच्या भागामध्ये जर गेलात ना, तर दलदलीच्या भागामध्ये मॅनग्रोव्ह प्रकारचे वृक्ष वाढतात. उदाहरणार्थ सुंदरबनमध्ये सुंदरी प्रकारचे वृक्ष वाढत असतात. या वृक्षांच्या मुळांना पुरेसा ऑक्सिजन भेटत नाही आणि मग या इथं हे मुळं जसे जमिनीच्या खाली वाढतात, तर तसेच हे चक्क असे जमिनीच्या बाहेर देखील या चिखलामधून किंवा दलदलीमधून बाहेर येतात. कळालं का? म्हणजे हे खोड आणि त्याच्या बाजूला अशा पद्धतीने हे मुळं वरच्या दिशेनं वाढत असतात. या मुळांना न्यूमॅटोफोर्स म्हटलं जातं. का बरं? कारण जमिनीच्या खाली दलदलीमुळं त्यांना पुरेसा ऑक्सिजन भेटत नाही म्हणून. आणि कुणामध्ये पाहायला भेटतं? हे मॅनग्रोव्ह प्रकारच्या वृक्षांमध्ये. त्यानंतर पाण्यात तरंगण्यासाठी देखील काही वनस्पतींमध्ये काही मॉडिफाईड रूट्स असतात, ज्यांच्यामध्ये
साधारणतः अशा पद्धतीच्या पेशी असतात की ज्या काय बरं थोड्याशा त्याची डेन्सिटी कमी असते. आणि सगळ्यात शेवटी कॉन्ट्रॅक्टाईल रूट्स हा देखील प्रकार असतो. साधारणतः कांदा वगैरे ह्या ज्या वनस्पती आहेत ना, तर त्यांच्यामध्ये हे आकुंचनशील मुळे असतात. म्हणजे एकंदर मी तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे मुळं पाहिजे सांगितले बरं? तर फोटोसिंथेसिस करणाऱ्यामुळं, रेस्पिरेशनसाठी जमिनीच्या वरच्या दिशेला वाढणारे मुळं, त्याच्यानंतर अशा पद्धतीचे एक्स्ट्रा सपोर्टसाठी वाढणारे मुळं, हे सगळे किंवा अगदी फूड स्टोरेज करणारे मुळं, हे सगळे मॉडिफाईड रूट्स आहेत. त्याच्यानंतर आपल्याला पाणी शोषण्यासाठी आवश्यक मुळांची रचना जी काही आहे तर ती पाहावी लागेल. आता खरं तर आपण रूटची रचना पाहत असताना मी तुम्हाला म्हटलं होतं की सगळ्यात पुढं रूट कॅप असते. त्याच्या मागं जे आहे तर तो मेरिस्टेमॅटिक एरिया असतो. इथं पेशींची वाढ होत असते, डिव्हिजन होत असतं. त्याच्या मागं इलॉंगेशन झोन असतो, म्हणजे हा लांबी वाढत जाणारा झोन आहे. आणि सगळ्यात मागं एकंदर मॅच्युरेशन झोन आहे, म्हणजे तिथं आता फर्दर सेल डिव्हिजन होत नसतं. पण त्याच भागामध्ये अशा पद्धतीनं रूट हेअर्स देखील आपल्याला पाहायला भेटतात. हे रूट हेअर्स जे आहेत तर ते युनिसेल्युलर असतात, हेही पाहिलं. त्या अशा पद्धतीनं ही जी काही सेल आहे तर तिचं हे एक्सटेन्शन म्हणजेच रूट हेअर आहे. ओके. कसे असतात? सूक्ष्म असतात अगदी. पातळ केसांसारखी अशी रचना असते आणि प्रत्यक्ष मातीतील पाण्याच्या संपर्कामध्ये असतात. कोणत्या प्रकारचं पाणी वॉटर ॲब्झॉर्ब करू शकतात? कॅपिलरी वॉटर. कळालं का? केशवाहिनीय पाणी त्या ॲब्झॉर्ब करू शकतात. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजेच काय? तर ह्यांची सेल वॉल ही थिन असते. थिन सेल वॉलमुळे होतं काय? तर हे आजूबाजूचे जे वॉटर मॉलिक्यूल आहेत ना, ते सहज बाय ऑस्मॉसिस या प्रक्रियेद्वारे ते त्या रूट हेअरमध्ये एंटर करतात. ओके. दुसरं म्हणजे ह्यांचा सरफेस एरिया वाढणं आवश्यक असतो. म्हणून तर ह्यांची त्या ठिकाणी साईज किंवा ह्यांची थिकनेस कमी असते आणि संख्या मात्र भरपूर असते. संख्या वाढल्यामुळं सरफेस एरिया वाढतो, जेणेकरून अधिकाधिक प्रमाणामध्ये पाणी या ठिकाणी त्यांना ॲब्झॉर्ब करता येईल. आणि जे पाणी ॲब्झॉर्ब होत असतं, इट इज ड्यू टू दी ऑस्मॉसिस. आणि ऑस्मॉसिससाठी मी तुम्हाला आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, ती म्हणजे इट रिक्वायर्स सेमी परमिएबल मेम्ब्रेन, जे की इथं असतं. या रूट हेअरला साहजिकच सेल वॉल जशी असते त्याच्या आत सेल मेम्ब्रेन असणार, अँड दॅट सेल मेम्ब्रेन इज सेमी परमिएबल और सेलेक्टिव्हली परमिएबल. आलं लक्षात? आणि ही मेन म्हणजे ही प्रोसेस पॅसिव्ह आहे. ही प्रोसेस पॅसिव्ह असते, याला ऊर्जा लागत नाही. तर आपण अगदी व्यवस्थित पद्धतीनं हा सगळा घटक पाहिलेला आहे. आता याच्यानंतर जो काही पुढचा भाग आपल्याला अभ्यासायचा आहे तर तो आहे फोटोसिंथेसिस. कोणता बरं? फोटोसिंथेसिस. वनस्पतींमध्ये रूट, स्टेम, लीव्हज, सीड किंवा मग त्या ठिकाणी फ्लावर किंवा फ्रूट हे असेल की नसेल हे सांगता येत नाही. पण एक गोष्ट मात्र वनस्पती म्हणून दर्जा देण्यासाठी आवश्यकच आहे, आणि ते म्हणजे त्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट आवश्यक असणं आवश्यक आहे. त्या सजीवामध्ये क्लोरोप्लास्ट हवं आणि त्यांना फोटोसिंथेसिस करायला हवं. फोटोसिंथेसिस ही एक एंडोथर्मिक रिएक्शन. फोटोसिंथेसिस ही एक एंडोथर्मिक रिएक्शन आहे. आणि हिचं वैशिष्ट्य काय? तर या माध्यमातून, ठीक आहे, फोटोसिंथेसिस ची रिएक्शन जर तुम्ही पाहिली ना तर तुम्हाला व्यवस्थित समजेल बघा. 6CO2 plus 12H2O, it forms C6H12O6 plus 6O2 plus 6H2O. आता हे एवढे जे काही दोघं आहेत तर हे रिएक्टंट आहेत. हे काय आहेत बरं? रिएक्टंट. यामध्ये पाणी जे काही मिळालेलं आहे या रिएक्शनसाठी तर हे रूट्स मार्फत मिळालेलं आहे. CO2 कुठून मिळालेलं आहे? तर जे काही पानं आहेत ना तर त्या पानांवर असे छोटे छोटे छिद्र असतात, ज्यांना स्टोमॅटा म्हणतात. त्या स्टोमॅटामधून हा CO2 मिळालेला आहे. ही रिएक्शन होण्यासाठी काय आवश्यक आहे? तर क्लोरोप्लास्ट आवश्यक आहे. त्या पेशीमध्ये काय असणं आवश्यक आहे? क्लोरोप्लास्ट. आणि त्यासोबतच सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये ही रिएक्शन होत असते. क्लोरोप्लास्ट असणाऱ्या पेशी वनस्पतींमध्ये कुठं असतात? तर पानांमध्ये असतात. बरोबर आहे. आणि म्हणूनच प्रामुख्यानं फोटोसिंथेसिस हे पानांमध्ये होतं. दुसरं म्हणजे सनलाईट आवश्यक असतो, म्हणजे सनलाईटची हीट आवश्यक असते, आणि यामुळं ही रिएक्शन ही उष्माग्राही म्हणून कन्सिडर केली जाते. उष्माग्राही म्हणजेच ह्याला एंडोथर्मिक रिएक्शन म्हटलं जातं. काय म्हटलं? एंडोथर्मिक. दोन प्रकारच्या रिएक्शन असतात, एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक. एंडोथर्मिक म्हणजे अशी रिएक्शन की जिच्यामध्ये उष्णता किंवा हीट ॲब्झॉर्ब केली जाते. या रिएक्शन मध्ये सूर्यप्रकाश जो आहे तर त्याच्यातली उष्णता ॲब्झॉर्ब केली जाते, आणि म्हणून ही रिएक्शन एंडोथर्मिक आहे.
या माध्यमातून वनस्पती स्वतःचं जे अन्न बनवतात, तर ते अन्न म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये, तर हा C6H12O6 असतो, ज्याला आपण सोप्या भाषेमध्ये ग्लुकोज म्हणतो. वनस्पती स्वतःचं अन्न कशाच्या स्वरूपामध्ये बनवतात, तर ग्लुकोजच्या स्वरूपामध्ये. आपण आणखी एक घोषणा देतो, झाडे लावा, झाडे जगवा, कारण झाडांमुळं हवा शुद्ध राहते. ती हवा शुद्ध का बरं राहते? कारण याच अभिक्रियेद्वारे झाडं ऑक्सिजन बनवतात. झाडं काय बनवतात बरं? ऑक्सिजन बनवतात. ओके. म्हणजे या रिएक्शनचे दोन प्रोडक्ट आहेत, एक म्हणजे ग्लुकोज आणि दुसरं म्हणजे ऑक्सिजन. आलं का लक्षात? वॉटरला प्रोडक्ट समजल्या जात नाही, कारण ते फक्त रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी त्याचा रोल असतो. म्हणजे एकंदर तुम्हाला मी ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. हिरव्या वनस्पतींमध्ये क्लोरोफिलच्या साहाय्यानं सूर्यप्रकाशाची ऊर्जा वापरून या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यांच्या मदतीनं ग्लुकोज जो काही तयार होतो, तर या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण म्हटलं जातं. ही प्रक्रिया प्रामुख्यानं पेशींमधील अशा पेशींमधील अ, अशा पेशींमध्ये घडते की ज्या पेशींमध्ये क्लोरोप्लास्ट असतं. ज्या पेशींमध्ये काय असतं बरं? क्लोरोप्लास्ट असतं. आता पुढचं म्हणजे प्रकाश संश्लेषणाची अभिक्रिया ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेली आहे. CO2 हे रिएक्टंट आहे, वॉटर हे रिएक्टंट आहे. तयार होतं ते म्हणजे ग्लुकोज आणि ऑक्सिजन. आणि यासाठी आवश्यक असतं ते म्हणजे या ठिकाणी सोलार एनर्जी, सनलाईट. ओके. तयार होणार असतं ग्लुकोज आणि ऑक्सिजन. आता याच्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्या म्हणजे दोन रिएक्शन असतात खरं तर. एक म्हणजे लाईट रिएक्शन आणि दुसरी म्हणजे डार्क रिएक्शन किंवा लाईट इंडिपेंडंट रिएक्शन. बघा मी काय म्हणतोय, प्रकाश संश्लेषणाची जी काही रिएक्शन होत असते, तर ती दोन टप्प्यामध्ये होते. पहिला टप्पा असतो लाईट रिएक्शन. हिला या ठिकाणी लाईट डिपेंडंट रिएक्शन म्हटलं जातं. त्याचं कारण हिच्यासाठी कशाची आवश्यकता असते? प्रकाशाची आवश्यकता असते. दुसरी असते डार्क रिएक्शन. डार्क रिएक्शनला लाईट इंडिपेंडंट रिएक्शन म्हटलं जातं. याचा अर्थ लाईट असली काय किंवा नसली काय याचा काही संबंध नाहीये. ही रिएक्शन इन द अब्सेन्स ऑफ लाईट देखील पूर्ण होऊ शकते. कळालं का? फक्त हे एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी देखील पुरेसं आहे. आता प्रकाश संश्लेषणासाठी क्लोरोप्लास्ट आवश्यक आहे असं आपण यापूर्वीही पाहिले बघा. आता या क्लोरोप्लास्टच्या बाबत जर बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये क्लोरोफिल हे महत्वाचं पिगमेंट आहे. हे क्लोरोफिल जे आहे ना, तर ते अधिक प्रमाणामध्ये काय बरं लाल आणि निळा रंग जो आहे तर तो ऍब्झॉर्ब करतो आणि हिरवा रंग जो आहे तर तो परावर्तित करतो आणि म्हणूनच ते हिरव्या रंगाचं दिसतं. याचे प्रकार प्रामुख्यानं काही ठिकाणी 7 म्हटलेलं आहे, पण प्रमुख म्हटलं तर 5 प्रकार असतात. A, B, C, D, E. यामध्ये ए सर्वात महत्वाचं आहे, जे की प्रकाश ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करतं. ए सर्वात महत्वाचं आणि म्हणूनच सर्वच वनस्पतींमध्ये आपल्याला क्लोरोफिल ए पाहायला भेटतं. याला मुख्य पिगमेंट म्हणतात. क्लोरोफिल बी जे काही आहे ना, तर हे सपोर्टिव्ह पिगमेंट आहे. हे कसं आहे बरं? सपोर्टिव्ह पिगमेंट आहे. CDE जे काही आहे तर हे प्रामुख्याने काही शेवाळांमध्ये वगैरे पाहायला भेटतं. आता खरं तर बी हे कशामध्ये पाहायला भेटतं? ग्रीन अल्गीमध्ये. त्याच्यानंतर सी ब्राऊन अल्गीमध्ये पाहायला भेटतं, हेही आपण पाहिले. आणि डी जे काही आहे तर ते रेड अल्गीमध्ये पाहायला भेटतं. या सगळ्यांमध्ये ए मात्र असतंच. हे असलं कॉम्बिनेशन ए आणि बी ग्रीन अल्गीमध्ये, ए आणि सी ब्राऊन अल्गीमध्ये, ए आणि डी रेड अल्गीमध्ये. तर अशा पद्धतीनं ए मात्र सगळीकडेच असतं. तुम्हाला जर विचारलं की सगळ्यात महत्वाचं असं पिगमेंट कोणतं, तर ते म्हणजे ए. लक्षात आलं का? यस. इथपर्यंत जर तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या असतील, तर आपण पुढचा भाग जो आहे तर तो घेऊया. चला. त्याच्यानंतर आपल्याला इतर काही पिगमेंट्सचा विचार करायचा आहे. त्यामध्ये कॅरोटिनॉइड कॅरोटिनॉइड या पिगमेंटचा विचार करायचा आहे. फायकोलिन्स या पिगमेंटचा विचार करायचा आहे. आता कॅरोटिनॉइडचा जर विचार केला तर कॅरोटीन हे जे काही पिगमेंट आहे तर ह्याच्यामुळे नारंगी रंग येतो, ऑरेंज कलर येतो. साहजिकच वनस्पतींमध्ये जे काही वेगवेगळे रंग येतात, दे आर ड्यू टू दी प्रेझेन्स ऑफ डिफरंट टाइप ऑफ पिगमेंट्स. जसं की झॅन्थोफिल या पिगमेंटमुळं, या रंगद्रव्यामुळं वनस्पतींमध्ये पिवळा रंग येतो. कॅरोटिनॉइडमुळं नारंगी रंग येतो. क्लोरोफिलमुळं हिरवा रंग येतो. आणखी काही पिगमेंट्स आहेत, फायकोबेलिन्स वगैरे जांभळा रंग वगैरे त्यांच्यामुळे येत असतो. लक्षात आलं का? तर इथं कॅरोटिनॉइड जे काही आहे तर ते सपोर्टिव्ह पिगमेंट आहेत. प्रकाश ऍब्झॉर्ब करतात आणि क्लोरोफिलला देतात.
याच्यामुळं कोणता रंग येतो तर मुख्यत्वे केशरी किंवा लालसर रंग येतो. याच्यामध्ये 2 प्रकारचे पिगमेंट्स असतात. कॅरोटीन हे पिगमेंट आहे प्रामुख्याने केशरी रंग याच्यामुळे येत असतो आणि झॅन्थोफिल या पिगमेंटमुळे पिवळसर रंग येत असतो. लक्षात ठेवा, हे बऱ्याच वेळेस विचारलेलं आहे मॅच दी पेयर्स मध्ये वगैरे. कॅरोटीनमुळे लक्षात ठेवायलाही बरं पडतं. कॅरोट म्हणजेच काय, गाजर, आणि गाजराचा रंग हा कसा असतो, केशरी असतो. झॅन्थोफिल मुळे पिवळा रंग येत असतो आणि हे दोन्ही कॅरोटेनॉइड या कॅटेगरीमध्ये येणारे पिगमेंट्स आहेत. पुढचं जे काही आहे तर ते म्हणजे फायकोबिलिन्स. फायकोबिलिन्स मध्ये फायकोसायनिन आणि फायकोइरिथ्रिन हे असे 2 पिगमेंट्स आहेत. कळलं का? या फायकोइरिथ्रिन मध्ये लाल रंग येतो. साधारणतः रेड अल्गी मध्ये फायकोइरिथ्रिन असतं, हे आपण ऑलरेडी पाहिलंय बघा. रेड अल्गी मध्ये कोणतं पिगमेंट असतं, फायकोइरिथ्रिन. तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाहूया, या अशा पद्धतीचे फायकोबिलिन्स प्रकारचे जे काही पिगमेंट्स आहेत तर हे सायनोबॅक्टेरिया किंवा रेड अल्गी वगैरे मध्ये आढळतात. ओके, हे काय करतात बरं, तर हे पाण्यामधील प्रकाशाच्या विविध प्रकारच्या वेव्हलेंथ ऍब्झॉर्ब करण्यासाठी उपयुक्त ठरतात. पाण्यामध्ये प्रकाशाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेव्हलेंथ 2 प्रकार आहेत, फायकोसायनिन आणि फायकोइरिथ्रिन. फायकोसायनिन नावाप्रमाणेच हा सायनोबॅक्टेरियामध्ये असणारं पिगमेंट आहे. त्याच्यामुळं संबंधित जीवाला निळा रंग येतो. एरवी ही सायनोबॅक्टेरियाला ब्ल्यू ग्रीन अल्गी देखील म्हटलं जातं. ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणजे एकंदर ह्याच्यामध्ये जो काही ब्ल्यू चा उल्लेख आहे इट इज ड्यू टू दी फायकोसायनिन पिगमेंट. आणि फायकोइरिथ्रिनचं जर बघितलं तर इरिथ्रो म्हणजे रेड आणि फायको म्हणजे अल्गी. ओके, म्हणजे एकंदर लाल रंगाची अल्गी, आणि लाल रंगाची अल्गी म्हणजेच रेड अल्गी. ओके, म्हणजे तुम्हाला जर विचारलं की बाबा 3 प्रकारच्या शेवाळांमध्ये जी काही रेड अल्गी असते, लाल शेवाळ, तर त्याला लाल रंग कशामुळे आलेला असतो, तर तो येत असतो फायकोइरिथ्रिन नावाच्या पिगमेंटमुळे. तो कशामुळे येतो, फायकोइरिथ्रिन नावाच्या पिगमेंटमुळे. ओके, तर इथपर्यंत आपण बऱ्याचशा गोष्टी अभ्यासलेल्या आहेत वनस्पतीशास्त्रामधल्या. पुढचा जो काही आपल्याला भाग अभ्यासायचा आहे तर तो म्हणजे ह्यांचं एक कंपॅरेटिव्ह अशी स्टडी. खरं तर सगळं आतापर्यंत जे काही आपण पाहिलं तर त्याचाच हा क्रक्स आहे. त्याच्यामध्ये क्लोरोफिल विषयी पाहिलं, कॅरोटिनॉइड विषयी पाहिलं आणि दुसरं म्हणजे फायकोबिलिन्स विषयी पाहिलं. क्लोरोफिलचे पुन्हा 5 प्रकार आपण पाहिले, ए बी सी डी ई. कॅरोटिनॉइड मध्ये 2 प्रकार पाहिले, एक म्हणजे कॅरोटीन आणि दुसरं झॅन्थोफिल. फायकोबिलिन्स मध्ये फायकोसायनिन आणि फायकोइरिथ्रिन पाहिलं. याच्यामध्ये क्लोरोफिलचा रंग साहजिकच हिरवा असतो. हिरव्या वनस्पतींमध्ये सगळीकडेच क्लोरोफिल ए तर असतं ए. कॅरोटीन हे साधारणतः नारंगी रंग त्या वनस्पतीला, त्या भागाला मिळवून देतं. गाजरामध्ये वगैरे असतं. झॅन्थोफिल पिवळा रंग देतं. फायकोबिलिन्स मध्ये फायकोइरिथ्रिन हे लाल शेवाळामध्ये असतं. त्याच्यामुळे लाल रंग आपल्याला प्राप्त होतो, त्या वनस्पतीला किंवा त्या शेवाळाला प्राप्त होतो. आणि फायकोसायनिन जो आहे तर तो सायनोबॅक्टेरिया म्हणजेच ब्ल्यू ग्रीन अल्गी मध्ये येत असतं, ज्याच्यामुळं त्या संबंधित जीवाला कसला रंग येतो, ब्ल्यू म्हणजेच निळसर रंग येतो. तर हे आपण काही पिगमेंट्स विषयी, प्रकाश संश्लेषणाविषयी पाहिलं. नक्कीच तुम्हाला हा सगळा भाग व्यवस्थित पद्धतीने समजला असेल. पुढेही आपल्याला वनस्पतीशास्त्रामध्ये वनस्पतींसाठी आवश्यक असणारे काही मूलद्रव्य पाहिजेत. त्याच्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये आणि कमी प्रमाणामध्ये आवश्यक असणारे मूलद्रव्य असा आपल्याला प्रकार करावा लागतो. ओके, तर हे मॅक्रोन्यूट्रिएंट आणि मायक्रोन्यूट्रिएंट असा एक प्रकार आपण करणार आहोत. आधुनिक कृषी पद्धती ज्या काही आहेत तर त्या देखील आपल्याला थोडक्यात पाहायच्यात. आणि सगळ्यात शेवटी नायट्रोजन फिक्सेशन आणि वनस्पतींमधील श्वसन हा प्रकार जो आहे तर तो आपल्याला पाहावा लागेल. ओके, तर आशा करतो तुम्हाला या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीनं समजलेल्या असतील. कोणत्याही पद्धतीचा डाऊट जर तुमच्या मनामध्ये जर असेल तर नक्कीच तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. ओके, आपण परीक्षाभिमुख अशी सर्वोत्तम तयारी आपल्याकडून करून घेत आहोत. नक्कीच तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन होतंय अशी एक अपेक्षा करतो. कोणत्याही पद्धतीची शंका वगैरे असेल तर तुम्ही आमच्याशी नक्कीच संपर्क साधू शकता. कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी तुम्हाला इथं ॲपमध्ये अवेलेबल आहेच. तर मित्रांनो, थांबू इथं. पुढच्या सेशनमध्ये आपली पुन्हा एकदा भेट होणारच आहे. तर इथं जे काही आजपर्यंतचा पोर्शन झालेला आहे तर त्या लेक्चरमध्ये कुठेही काही तुम्हाला शंका असेल तर ते लेक्चर पुन्हा एकदा पहा. आणि मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे शेवटी आम्ही तुमच्या मदतीसाठी आहोतच. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, आजचा हा अग्निवीर भरती अभ्यासक्रमाचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. अग्निवीर भरतीसाठी अजून अभ्यास साहित्य, टेस्ट,
अपडेट्स आणि मार्गदर्शनासाठी गुगल प्ले स्टोअर वरून सब फाउंडेशन ॲप आजच डाउनलोड करा. तुमचं स्वप्न देशाची सेवा करण्याचं आणि आमचं ध्येय तुम्हाला त्या स्वप्नापर्यंत पोहोचवणं. जय हिंद, जय भारत.